अमरावती शहरातीलच नव्हे, विदर्भातील नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळा उद्योग जो अमरावतीमध्ये शहरामध्ये सुरू झाला होता आणि ज्या उद्योगामध्ये प्री ओन कार्स ही संकल्पना अमरावतीमध्ये मुख्यत्वे करून रुजविणारे भाजपाचे पदाधिकारी आणि चक्रधर कार गॅलरीचे जे संचालक आहेत मंगेश खोंडे यांच्याशी आपण लॉकडाऊनच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। गेल्या वर्षभरापासून सातत्याने लॉकडाऊन सुरू आहे आणि आज महाराष्ट्रातला प्रत्येक निवासी हा तिसऱ्या लॉकडाऊनला समोर जात आहे। अशा पार्श्वभूमीवर गेल्या 22 मार्च पासून उद्योगधंद्यांची ढासळत चाललेली परिस्थिती आणि त्याचा अवाजवी मानवी मनावर होणारा परिणाम आणि उद्योगधंद्यांवरती होत असलेला परिणाम या अनुषंगाने चक्रधर कार गॅलरीचे संचालक आणि भाजपाचे पदाधिकारी असलेले मंगेश खोंडे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। मंगेशजी नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम म्हणजे मी तर आपले एक अभिनंदन हे करू इच्छितो की अमरावतीमध्ये सर्वात जो मुहूर्तमेढ आपण या व्यवसायाची केली की मला माझ्या लहानपणीपासून आठवतं की आपण एक व्यवसाय हा अमरावतीकरांना नव्याने दाखवून दिला की हा व्यवसाय होऊ शकतो, हा व्यवसाय असू शकतो आणि आज आपण त्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पण करताय आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। प्री ओन कार्स ही संकल्पना आपण अमरावतीत रुजवली आणि आज जवळपास मला असं वाटते की 25 वर्षाचा आपला कालखंड या बाबतीत झालेला आहे। 25 वर्ष जेव्हापासून मी आपल्याला बघतोय तर आतापर्यंत आपण वाढीस आणलेला व्यवसाय या विषयावर आपण थोडासा एक उजेड टाका पहिले। नमस्कार, मी मंगेश खोंडे, चक्रधर कार गॅलरी संचालक आणि सर्वप्रथम विदर्भ न्यूजचे मी आभार मानतो आणि आमचे मित्र उमेशजी लोटे आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे खरोखरच अभिनंदनही करतो आणि आभार पण मानतो की नवीन गोष्टी ज्या समाजाची गरज आहे, समाजामधून निघणारे व्यापारी असो, राजकारणी असो, समाजकारणी असो अथवा कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची ती नेहमी व्यवस्थित सर्व गोष्टी पाहून त्यांची विचारपूस करतात, त्यांची माहिती घेतात आणि जनतेसमोर प्रत्यक्ष ठेवतात। या व्यापाराला आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे एक जवळपास 25 वर्षाचा कालावधी झालेला आहे। ॲक्च्युली माझं पहिले टॅक्सीचं काम होतं, म्हणजे जे भाडे तत्वावर आपण वाहन देतो ते काम होतं। त्यानंतर मग त्या क्षेत्राशी संलग्न असा हा कार व्यवसायाचं मूर्तवेळी 2000 सालची आहे। 5 वर्ष या संलग्न व्यवसायाशी मी होतो। 2000 सालापासून आता 2021 पर्यंत चक्रधर कार गॅलरी हे फार एक छोटं रोपटं होतं जे आज एक मोठा वटवृक्ष होऊन सर्व विदर्भासमोर आणि अमरावती जिल्ह्यासमोर लोकांना दिसतंय। चक्रधर कार गॅलरीची परंपरा एक विश्वास आणि सर्व्हिस या माध्यमातून रुजू झालेली आहे आणि त्याचे मूळ त्याच विश्वासावर तोडलेले आहे। ग्राहकांचा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला नेहमी आपल्या माध्यमातून जे त्यांना आपण सर्व्हिस देतो त्या माध्यमातून, चांगल्या गाड्या उपलब्ध करून देतो त्या माध्यमातून नेहमी एक चक्रधर कार गॅलरीची परंपरा आम्ही अशी लावलेली आहे की जो जुना ग्राहक आहे, जो वर्षानुवर्ष आमच्याशी निगडीत आहे, आमच्या सहवासात आहे, आमच्याकडनं नेहमी गाडी घेतो विकतो, तो ग्राहक आपला तुटला नाही पाहिजे। नवीन ग्राहक तर येत राहतात जात राहतात, पण जुना ग्राहक हा आपल्यापासून भरकटला नाही पाहिजे, गेला नाही पाहिजे। या माध्यमातून आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो की त्याला जेवढी चांगली सर्व्हिस देते, जेवढं त्याचं चांगलं काम करते तो करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो व आमची चक्रधर कार गॅलरीची संपूर्ण टीम जी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून नेहमी काम करते त्या सर्व टीमचेही मी आभार मानतो की त्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक सुखदुःखात चढाव उतारात सर्व यांनी मला संपूर्ण साथ दिली आणि हा बिझनेस जो आहे, हा व्यवसाय जो आहे, हे चक्रधर जे नाव आहे, आमची आई, ज्या आईच्या आशीर्वादाने आज मी इथपर्यंत पोहोचलो, आमच्या आईनेच चक्रधर कार गॅलरीची जी पहिली वीट आहे ती रोवली आणि त्या विटीची आज एवढी मोठी बिल्डिंग झाली। बरोबर त्या माऊलीचेच आशीर्वाद आज आमच्या सोबत आहे आणि छोट्या व्यवसायातून काम करत असताना सर्व फायनान्स कंपनी आहे। त्यानंतर आम्ही 2011 साली अमरावती ऑटो डील संघटनेची स्थापना केली। त्यामधून पूर्ण जिल्ह्याचे ऑटो डील व्यावसायिक लोक जोडले। तुम्हाला आठवत असेल की आपल्या माध्यमातून एक आम्ही मोठा कार मेळावा दसरा मैदानाला घेतला होता
तिथे आमच्याकडे 1570 गाड्या उपलब्ध होत्या, ज्या आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी सर्व कंपनीच्या सेकंड हँड गाड्या एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही उपलब्ध नव्हत्या. आणि पूर्ण विदर्भवासियांनी त्या कार मेळाव्यासाठी आम्हाला एक मोठं प्रोत्साहन दिलं, प्रोत्साहित केलं आणि एक मोठा सेल असा. तर त्यावेळेस आमचा त्या कार मेळाव्याच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून झाला. चक्रधर कार गॅलरी चाही 2003 पासून कार मेळाव्याचा हा जो इव्हेंट असतो हा आम्ही 2003 पासून चालू केला आहे. त्यानंतर तो मोठा स्वरूप म्हणून संघटनेच्या माध्यमातून केला. कार मेळाव्याच्या माध्यमातून 2003 साली आम्ही तो कार मेळावा चालू केला. या मागच्या लॉकडाऊन लागायच्या पहिले आणि या कोरोना विषाणू यायच्या पहिले आम्ही एक मोठा इव्हेंट चक्रधर कार गॅलरीतर्फे कार मेळावा अरेंज केला होता 3 महिन्याचा. त्या कार मेळाव्यामध्ये आम्ही एक नवीन संकल्पना सादर केली. म्हणजे आपल्या चॅनलवरही ती संकल्पना आपण दाखवली, त्यासाठी आपले न्यूज चॅनलचे मी आभार मानतो. त्या माध्यमातून आपण वॉशिंग टीव्ही, LED स्क्रीन, सोफा सेट व इतर असे सर्व, म्हणजे कार घेणाऱ्याला प्रत्येक काही ना काही बक्षीस मिळेल. म्हणजे फॅन असो की फ्रीज असो की आणखी सायकल असो, म्हणजे प्रत्येकाला काही ना काही बक्षीस दिलं. तर त्यावेळेस आम्ही त्या 3 महिन्याच्या कार मेळाव्यामध्ये 127 व्हेकल सेकंड हँड गाड्या विकल्या होत्या. आणि त्या 127ही जणांना आम्ही काही ना काही बक्षीस स्वरूपात एक गेट टुगेदर कार्यक्रम करून, एक त्यांचे पारिवारिक त्यांना इथे आमंत्रित करून त्यांना सर्वांना एक बक्षिसाच्या स्वरूपात काही ना काही आम्ही दिलं. आज ग्राहकांना एक समाधान पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा हा जो यूज कारचा, सेकंड हँड कारचा जो मार्केट आहे, लोकांना माहिती नाही. पूर्ण भारतामध्ये हा 74% बिझनेस आहे. म्हणजे कार आपण एक नाव घेतलं ते 100%ला नवीन गाड्यांचं मार्केट आहे फक्त 26% आहे आणि 74% मार्केट हे सेकंड हँड कारचं आहे. एवढं मोठं मार्केट असून या मार्केटला जी वाव मिळाली. पहिलेच्या काळामध्ये सेकंड हँड गाडी घेताना लोक विश्वास करायचे नाही, लोक घाबरायचे. पण चक्रधर कार गॅलरी आणि यासारख्या आणखीही सेकंड हँड कार काम करणारे जे लोक आहे माझ्यासोबतचे, त्यांनी एक विश्वास संपादन केला लोकांकडून, ग्राहकांकडून. आणि एक सेकंड हँडचं खूप मोठं मार्केट आज अमरावती शहराला तुम्हाला बडनेरा रोडला मिळेल. 2003 साली जेव्हा मी बडनेरा रोडला माझी सुरुवात केली कार मॉलचं आणि सेकंड हँड कारचं एक शोरूम, आपण एक 10, 15, 20 गाड्या उभ्या करायच्या. तर त्या आज जवळजवळ प्रत्येक जे काउंटर आहे, माझ्या काउंटरलाही जवळजवळ 100-125 सेकंड हँड कार उभ्या असतात. असं बडनेरा रोडला तुम्ही आज बघितलं तर पूर्ण मार्केट, जे कारचं मार्केट आपण म्हणतो, ते मार्केट इथे तयार झालेलं आहे. आणि ग्राहकांचाही रिस्पॉन्स, ग्राहकांकडनंही येणारं जे प्रोत्साहन आहे ते खूप चांगलं आहे. आणि अमरावती एक सेकंड हँड कार्गो हब, एक हब, जे सेकंड हँड कारचं हब जे आहे त्यासारखं एक हब तयार झालेलं आहे. अमरावतीमध्ये वाशिम, अमरावती विभागाचे सर्व जिल्हे, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, हे सर्व जिल्ह्याचे ग्राहक जे आहेत ते अमरावतीमध्ये येतात आणि सेकंड हँड कार विकत घेऊन जातात. इथे त्यांना सगळी व्हेरायटी, क्वालिटी, अवेलेबिलिटी आणि सर्व कंपन्यांच्या गाड्या इथे त्यांना अमरावतीमध्ये उपलब्ध होतात. चक्रधर कार गॅलरीमध्येही 5ही जिल्ह्याचे ग्राहक, विदर्भाचे ग्राहक आणि महाराष्ट्राचे, म्हणजे पुणे, मुंबईला सुद्धा आम्ही इथून गाड्या देतो. ज्यांचे आईवडील इथे राहतात तर त्या विश्वास नाही, बा तू पुण्याला घेऊ नको, मुंबईला घेऊ नको, तो अमरावतीवरून चक्रधर कार गॅलरीमधून गाडी घे. तर ते विश्वासाने येतात, त्यांना विश्वासाने आम्ही गाडी देतो. आणि आजही त्या ग्राहकांचा आमच्यावर तसाच विश्वास आहे. मी सर्व ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि विदर्भ न्यूजचे पण आभार मानतो की नेहमी त्यांनी आम्हाला समोर करून, प्रोजेक्ट करून ग्राहकांपर्यंत आमची कल्पना पोहोचवली. धन्यवाद. यानंतरचा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा अंग आहे की आपण समाजकारण आणि राजकारण या दोन्हीमध्ये बरेच अग्रेसर झाला. समाजकारण मी आपलं एक जवळून बघितलेलं आहे की ज्या एखाद्या रुग्णाची व्यवस्था नसते अशा रुग्णांना अमरावतीमधून वर्धेपर्यंत नेणे आणि त्याची रुग्णसेवा मोफत करून त्याला पुनश्च अमरावतीमध्ये आणून सोडणे. तर ही एक संकल्पना आपण राबवली आणि ती संकल्पना तळागाळातल्या ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवली सुद्धा, जेणेकरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉपेज तयार केले होते. साईनगरला एक, नवाथेला एक, सातोर्ड्याला एक, अशा ठिकाणावरून तेथे तसे रुग्ण त्या बसमध्ये चढायचे, त्या गाडीमध्ये चढायचे आणि वर्धा येथे जाऊन उपचार घेऊन ते परत यायचे. तर ही जी संकल्पना होती ही मूळ कशी होती आणि आज त्याचं काय स्वरूप आहे? आपण एकदम
योग्य बोलले उमेश भाऊ. खरोखर राजकारण, समाजकारण आणि राजकारण हे तुम्ही जे वाक्य बोलले, तर मला असं वाटते राजकारण सर्व करतात आणि राजकारण करायलाही पाहिजे, पण जो पिरियड असतो राजकारण करायचा त्या पिरियडमध्येच राजकारण केलं पाहिजे. उर्वरित दिवस जे आहे ते आपण समाजासाठी काम केलं पाहिजे. राजकारण करत असताना समाजकारण करणं हे फार गरजेचं आहे. समाजकार्य करून त्यात थोडा वेळ तुम्ही राजकारणात दिला तर ठीक आहे, पण समाजकार्य आणि तेही आरोग्य क्षेत्रात सन्माननीय आमचे नेते आणि जे माझे मार्गदर्शक आहेत श्री दत्ताभाऊ मेघेजी, त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही कार्यकर्ते घडलेले आहे आणि पूर्ण विदर्भा सुपरिचित असं व्यक्तिमत्व मेघे साहेबांचं आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून अमरावती शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी आरोग्य सेवेचं जे काम आहे ते त्यांचं जे हॉस्पिटल आहे सावंगी मेघे वर्धा, विनोबाजी ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा, तर त्या मेघे हॉस्पिटलच्या माध्यमातून मी अमरावती शहरामध्ये काम चालू केलं. 2016 मध्ये मी आरोग्य क्षेत्रात काम चालू केलं, आपल्याला माहिती आहे. आणि 2016 पासून तर आता 2021 पर्यंत गेल्या या 5 वर्षामध्ये जवळजवळ 180 शिबिरे आम्ही घेतली. मग त्यात डोळ्याचं शिबिर असो, हृदयाचं शिबिर असो, कार्डिओलॉजीच असो, वेगवेगळे डिपार्टमेंट सगळ्या म्हणजे नखापासून तर केसापर्यंत सर्व जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी एक मोफत म्हणजे या लोकांना माहितीचा अभाव, म्हणजे ज्या परिसरामध्ये मी काम करतो, ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो, गरीब वस्त्यामध्ये काम करतो, त्या लोकांकडे त्यांना माहिती आहे की शासनाकडून या गोष्टीसाठी पैसा येतो, पण त्यांना माहितीचा अभाव आहे. त्यांना माहिती आहे कोणी काही फुकट काम करत नसते, पण शासनाकडून येणाऱ्या ज्या योजना आहेत, आपल्या महाराष्ट्र शासन आहे, केंद्राकडून येणाऱ्या आरोग्याच्या योजना आहे, पंतप्रधान आरोग्य योजना आहे, आपली ज्योतिबा फुले आरोग्य योजना आहे आणि यानंतरही एक आमच्या रुग्णालयाची वेगळी अशी योजना आम्ही निर्मित केली आहे, कौटुंबिक आरोग्य योजना. म्हणजे तुमच्या घरामध्ये 6 मेंबर आहेत तर 6 मेंबरचे आम्ही फक्त 300 रुपये फी घेतो आणि 1 वर्षाचं त्याचं आरोग्य कार्ड काढून देतो. त्या 1 वर्षाच्या आरोग्य कार्ड मध्ये त्याला सिटी स्कॅन असे, MRI असे, ECG असे, त्याला कोणतीही टेस्ट करायची असेल, एक्सरे काढायचा असेल, त्याला एंजिओग्राफी करायची असेल, अदरवाईज त्याला त्या कोणतीही बिमारी असेल आणि त्याला टेस्ट करायची. आज समजा तुम्हाला एंजिओग्राफी करायची असेल तर तुम्हाला 8,000 रुपये खर्च येतो. त्याच्यानंतर कारण की शासनाच्या स्कीम मध्ये ती बसत नाही एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी बसते, बायपास बसते, पण एंजिओग्राफी बसत नाही. म्हणून त्या अशा रुग्णांना आम्ही त्या कार्डामार्फत फक्त 2,025 रुपयामध्ये एंजिओग्राफी करून देतो, एक्सरे फ्री करून देतो. म्हणजे ते 300 रुपयाच्या कार्डामध्ये त्याला जवळजवळ मी 3 लाख रुपयाचं काम फ्री करून देतो त्याच्या पूर्ण परिवाराला. आणि मग त्यानंतर काही त्याला ऑपरेट करायचं असतं, त्याचं ऑपरेशन करायचं असतं, त्याला ऍडमिट ठेवायचं असतं, शासनाच्या विविध स्कीम मधून त्याला त्याचं सँक्शन करून त्याच्यावर उपचार केले जातात. तुम्ही जसं सांगितलं की आपण सावंगी मेघेला एक खूप मोठा प्रश्न 2016 पासून माझ्या एक 17-18 जून पर्यंत पडलेला होता किंवा हे रुग्ण इथून 120 किलोमीटर सावंगी मेघे रुग्णालय आहे. आज अमरावती जिल्हा असो की नागपूर जिल्हा असो किंवा आपला विदर्भ असो, सावंगी मेघे रुग्णालयाच्या धर्तीवर एकही रुग्णालय नाही आहे. तिथे जेवढी डॉक्टरची टीम आहे, मेडिकल कॉलेज आहे, सोबत त्यांची प्रॅक्टिस खूप मोठी आहे 5ही जिल्ह्यातून. म्हणजे नागपूरचे आपले 11 जिल्हे, विदर्भाचे 11ही जिल्ह्यातून तिथे रुग्ण जातात. म्हणून तिथे येणाऱ्या रुग्णसंख्या खूप आहे. म्हणून पुढचं मेडिकलच्या पुढचं MBBSच्या पुढचं जे शिक्षण आहे, MD असो, MS असो, अदरवाईज PhD असो, तर ते तिथे डॉक्टर लोक करतात बाहेरून. तर तिथे या रुग्णांना त्याचा एक्स्ट्रा फायदा मिळतो. आणि तिथे MBBS आणि MD या कॅटेगरीचे जे डॉक्टर्स आहेत ते नेहमी 4-5 डॉक्टर अवेलेबल असतात प्रत्येक चेंबरला. त्याच्यामुळे रुग्णांना एक व्यवस्थित त्यांची ट्रीटमेंट आणि त्यांना झालेल्या रोगाचं निदान हे आपल्याला परफेक्ट कळू शकतो. आणि त्याच अनुषंगाने आमचा नेहमी प्रयत्न राहतो की अमरावती जिल्ह्यातून आता पेशंट, आता धारलीचा पेशंट आहे माझ्याकडे, आपल्या पत्रकार संघटनेची नेहमी जे पदाधिकारी आहे, बादल जे आहे, तुम्ही आहे, तुमच्याकडनं नेहमी तुमचे पेशंट येत राहतात. जसा एक मागे पत्रकाराचा तिथे धारणीवरून आला होता, तो अमरावतीला ऍडमिट होता
सावदेकरकडे, मग आपण त्याला तिथे शिफ्ट केलं. आता तो धारणीचा पेशंट 300 आहे आणि 120 आहे, आता 270 किलोमीटर तो जाईल कसा? तर मग आपण काय केलं की अमरावतीवरून एक 55 सीटर बसची संकल्पना मेघे साहेबांवर ठेवली आणि साहेबांनी त्याला ताबडतोब होकार दिला. माझ्या एका शब्दावर त्यांनी होकार दिला आणि 2018 मध्ये आम्ही बस चालू केली. तर बस चालू केली तर ती 3 सोमवार ते शुक्रवार, शनिवार रविवार सुट्टी, कारण की रविवारी ओपीडी बंद असते आणि शनिवारी एक दिवसाची आपण सुट्टी दिली, कारण की लांबचा प्रवास आहे, बसचा मेंटेनन्स आहे, बाकी गोष्टी असतात. तर आपण ती बस सकाळी पंजाबराव मेडिकल कॉलेज पासून चालू करायची. इरविन चौकातून जे पेशंट आहेत ते पंजाबराव कॉलेजचे तिथून पेशंट, मग ती बस नवसारीवरून पेशंट घेऊन इरविनवरून मग राजापेठवरून मग नवातेवरून मग गोपालनगर, मग बडनेरा, नवी वस्ती, जुनी वस्ती आणि मग नांदगाव खंडेश्वर मार्गे ती वर्धेला जायची. अशीच 3 दिवस आपण काय केलं की 3 दिवस या रस्त्याने आणि 3 दिवस त्या रस्त्याने, म्हणजे ती बस पंजाबराव, नवसारी, पंजाबराव, इरविन चौक, मग चपराशीपुरा चौकून वडाळीवरून चांदूर रेल्वे मार्गे वर्धा, अशी ती 6 दिवसाची संकल्पना आमची. लोकांना, गरीब लोकांना खूप त्याचा फायदा झाला. आज वर्धेला जायचं म्हटलं तर बसनं गेलं तर त्याला 500-600 रुपये लागतात, रेल्वेने गेलं तर त्याला कमीत कमी 150 रुपये लागतात, ॲटोचे पैसे वगैरे पकडून त्याला 200-250 रुपये खर्च. आज 200-250 रुपये कमावणारा व्यक्ती हा तिथे 200-250 रुपये खर्च करेल कसा? ही भावना आमच्या मनात जेव्हा आली आणि आम्ही साहेबांना, मेघे साहेबांना सांगितली, त्यांनी ताबडतोब त्या गोष्टीला आम्हाला सहमती दर्शवली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब या गोष्टीसाठी मी अप्रूव्हल देतो, एक बसचे आयोजन करतो आणि तुम्ही उद्यापासूनच तुमचं मला पूर्ण रिपोर्ट बनवून आणून द्या की ते बस कशी चालेल, काय चालेल. आणि आम्ही 3-4 दिवसात त्यांना प्रोजेक्ट सादर केला आणि ताबडतोब त्यांनी त्याला सहमती दर्शवली. तेव्हापासून कंटिन्यू, हा कोरोना विषाणू यायच्या पहिले ती बस नित्य नियमाने चालू होती. पण कोरोनाच्या काळामध्ये शासनाने जेव्हा त्याच्यावर निर्बंध आणले तेव्हापासून ती बस बंद होती. या फरवरीमध्ये आम्ही परत ती बस चालू करायचं एक नियोजन केलं होतं आणि एक नवीन उमेदीने ती बस चालू करणार होतो. पण परत मार्चमध्ये काही निर्बंध लागले, परत लॉकडाऊन लागलं, त्यामुळे ती बस आता सध्या बंद आहे. पण येणाऱ्या काळामध्ये जसा हा कोरोनाचा प्रभाव कमी होईल ती बस आम्ही चालू करू आणि गरिबांची सेवा. आताही आपल्याद्वारे मी कळवतो की एकदम सिरियस रुग्ण असला किंवा ज्याला तिथे ताबडतोब ॲडमिट करायचं आहे तर आजही ॲम्ब्युलन्सचे पैसे आम्ही मोफत देतो. कोरोनाच्या काळामध्ये माझ्या फेसबुकवर आपण पाहिलं असेल की आम्ही टाकलं होतं की ज्यांच्याकडे जायचे पैसे नाही आहे त्यांना ॲम्ब्युलन्सची सुविधाही आम्ही मोफत देतो. सावंगी मेघेला पोहोचवायसाठी कितीतरी पेशंट आम्ही मोफत पोहोचवले, कोणतंही शुल्क त्याच्यावर आकारलं नाही आणि तिथे खाणं, पिणं, राहणं, त्याचे नातेवाईक आणि तो हे सर्व आम्ही कोरोनाच्या काळामध्ये तिथे फ्री केलं. अशी सेवा ही नित्य नियमाने आपल्या माध्यमातून आणि अमरावती जिल्ह्याच्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने ही अशी चालू राहील, त्यात कोणताही खंड पडणार नाही, मी अशी आश्वस्त करतो. आणि ही बस हा कोरोनाचा प्रभुत्व कमी झाल्याबरोबर ताबडतोब आपण चालू करू. आणि अनायसे आज योगायोग आहे की आपण माझ्याशी बोलताय, तर मला एक नवीन आम्ही उपक्रम चालू करतो, तोही आपल्याला सांगतो. येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक सावंगी मेघेचा रेफरन्स सेंटर इथं चालू करतोय अमरावतीमध्ये. त्याची जागा निश्चित झालेली आहे, कार्यालय निश्चित झालेलं आहे. तिथे 24 आवर्स एक मनुष्य बसला राहील आणि अमरावती जिल्ह्यातून जेही पेशंट जाईल त्याला एक रेफरन्स सीट दवाखान्याची अथॉराईज, जसं आता आम्ही फोनवर काम करतो तर ती रेफरन्स सीट इथे देऊ आम्ही आणि त्या रेफरन्स सीटवर त्याच्याकडे जायची नियोजन नसतं ते ॲम्ब्युलन्स देऊ, नाही तर आमच्या बसमध्ये पाडू. तर त्या रेफरन्स सीटनी त्याला ताबडतोब तिथे ॲडमिट करून त्याच्यावर उपचार करण्यात येईल. हे उपक्रम आम्ही येणाऱ्या काळात जसा कोरोनाचा प्रभुत्व हा फरवरीमध्येच करणार होतो, पण या लॉकडाऊनमुळे हे वाढलेलं आहे. जसा थोडा कमी होईल आम्ही हे नवीन रेफरन्स सेंटरही आपण चालू करू, त्या माध्यमातून रुग्णांना जशी जास्तीत जास्त सेवा देण्यात येईल हा प्रयत्न करू. खूप चांगलं समाजकारण आपण करताय की आजच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांकडे काय सर्वसामान्य व्यक्तींकडे सुद्धा पैसे शिल्लक नाही आहे आणि जो तो म्हणजे आर्थिक विवंचनित आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण जे कार्य करताय त्याला आम्ही विदर्भ न्यूजच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो.